लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा निधी वळवण्यावरून वादत आहे। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी खात्यातनं 335 कोटी 70 लाख रुपये दिले जाणार आहेत आणि त्यावरून आता पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। पाहूया। लाडकी बहीण योजनेसाठी आता आदिवासी खात्याला मंजूर झालेले 335 कोटी 70 लाख रुपये देण्यात येणार आहेत। सरकारनं सत्तेत येण्याआधी अनेक दावे केले असले तरी सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर पडणाऱ्या ताणाची अनेक मंत्र्यांनी कबुली दिली आहे। त्यामुळे आता आदिवासी विकास विभागाला मंजूर निधीतनं 335 कोटी 70 लाख रुपये लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहेत। अर्थात ज्या आदिवासी महिला लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठीच हे पैसे देणार असल्याचंही सांगण्यात आलंय। मात्र सत्तेतील मंत्रीच दोन वेगवेगळी विधानं करतायत। हे समजत नाही कोण या बातम्या पेरतं, कोणाकडनं या बातम्या येतात, कसा तरी संभ्रम समाजामध्ये तयार करतात। कशाला आदिवासी समाजाचे पैसे वळवता येतं? लाडक्या बहिणींचे जे योजनेचं बजेट हेड वेगळं आहे, आदिवासी समाजाच्या योजनाचं बजेट हेड वेगळं आहे, सामाजिक न्यायाचं वेगळं आहे। इकडनं तिकडं करता येत नाही आणि त्यामुळं लाडक्या बहिणीच्या वेगळंच बजेट आहे सरकारमध्ये। त्यामुळं मला असं वाटतं हे खोटारडेपणा आहे। हा नुसता त्या ठिकाणी काहीतरी बातम्या देऊन समाजामध्ये सरकारचं नाव बदनाम करण्यासाठी केलेलं कारस्थान आहे। गेला असेल तर टेम्पर असेल, नंतर ते पुन्हा तिकडे डायव्हर्ट होईल पैसे आल्यावर, तर मला असं वाटतं कोणत्याही खात्यावर अन्याय होणार नाही। लाडक्या बहिणीचे पैसे देणं जे आहेत ते क्रमप्राप्त आहेत। यांचा निधी कुठे नियमबाह्य वळणार नाही हे तर बघायचं आहे। मला वाटतं नियमात राहून सगळी कामं होतील। आदिवासी विभागाचा निधी इतरत्र गेला किंवा काय जे याच्यावर जे चिंतन सुरू आहे त्याच्यापेक्षाही आदिवासी विभागाला कुठल्या प्रकारचा निधी कमी पडणार नाही आणि महायुती सरकार 100% आदिवासी समाज आणि आदिवासी विभागाच्या भक्कमपणे पाठीशी असल्यामुळे त्यामुळे जर निधी कमी पडण्याची शंका कुशंका जे येत आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार आदिवासी विभागाच्या पूर्ण पाठीशी असल्यामुळे कुठलीही योजना बंद पडणार नाही। याआधी सामाजिक न्याय खात्याकडून सुद्धा लाडक्या बहिणींसाठी निधी वळवण्यात आला होता। तेव्हा सत्तेतील मंत्री संजय शिरसाट यांनीही तीव्र नाराजी वर्तवली होती। त्यानंतर आता आदिवासी खात्यातनं लाडक्या बहिणींसाठी पैसे दिले जाणार आहेत। जे कळालंय की माझ्या खात्याचे जवळपास 425 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये। सामाजिक न्याय खातं हे सर्व दलित वर्ग, पीडित वर्ग ह्या सर्वांसाठी आहे ते खातं आहे आणि त्यालाच पहिलाच निधी अपुरा पडतोय आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे मी वारंवार सांगतोय। तुम्ही लाडकी बहीण योजनेला पैसे देणं गरजेचं आहे याची कल्पना मलाही आहे, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही जातीवाद करू शकत नाही। तुम्ही आता म्हणाल की याच्यातले पैसे काढले, आम्ही अशा दलित भगिनींना पैसे दिले असं म्हणता येत नाही। परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करेल। एक योजना बनवली आहे, त्यासाठी फंड पण तयार केला पाहिजे। तुम्ही योजना बनवत असताना त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं ह्याचं प्लॅनिंग न करता योजना बनवून इतर विभागाचे जे पैसे कमी करत असाल, आता मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्टरमध्ये डेव्हलपमेंट करणारे बसले होते उपोषणाला आणि आंदोलनाला, कारण त्यांना सुद्धा पैसे मिळाले नव्हते। त्यामुळे अशा तऱ्हेने होत नाही। डेव्हलपमेंटचा पैसा हा डेव्हलपमेंटवर खर्च केला गेला पाहिजे आणि लाडक्या बहिणीसाठी तुम्ही पैसे वेगळे आणि त्या ठिकाणी रेव्हन्यू करून आणले पाहिजे। माझा सरकारला प्रश्न आहे की आदिवासी विभागाचा आणि समाज कल्याण न्याय विभागाचा निधीच का वळवता? या विधानसभेमध्ये दलित आणि आदिवासी आमदार आहेत, ते गप्प का आहेत? समाज कल्याण न्याय खात्याकडे तुम्हाला लक्ष देता येत नसेल तर तुम्ही तात्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा, अन्यथा आम्ही राज्यभर भीक मागो आंदोलनाचा इशारा आपणास देत आहोत। आता निधी वळवण्यावरून सत्तेतलेच 3 मंत्री काय म्हणतायत ते पहा। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतायत की विरोधक खोट्या बातम्या पसरवत आहेत। गिरीश महाजन सांगतात की खात्यातनं निधी दिला असेल तर तो तात्पुरता असेल, तो पुन्हा वळता केला जाईल। आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके म्हणतायत की आमच्या खात्याचा निधी इतरत्र गेला, यापेक्षा सरकार आदिवासी खात्याला पैसे कमी पडू देणार नाही हे अधिक महत्त्वाचं आहे। हे समजत नाही कोण या बातम्या पेरतं, कोणाकडनं या बातम्या येतात, कशाला आदिवासी समाजाचे पैसे वळवता येतं? लाडक्या बहिणीच्या वेगळंच बजेट आहे सरकारमध्ये। हे खोटारडेपणा आहे। गेला असेल तर टेम्पर असेल, नंतर ते पुन्हा तिकडे डायव्हर्ट होईल पैसे आल्यावर, तर मला असं वाटतं कोणत्याही खात्यावर अन्याय होणार नाही। आदिवासी विभागाचा निधी इतरत्र गेला किंवा काय जे याच्यावर जे चिंतन सुरू आहे त्याच्यापेक्षाही आदिवासी विभागाला
कुठल्या प्रकारचा निधी पडणार, कमी पडणार. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.